यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती केली आहे। ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असा बडगा उभारला जाणार आहे। या संदर्भात कोल्हापुरातल्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रिक्षा चालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश औंधकर यांनी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना आजपासून मराठी सक्ती केलेली आहे आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर आपण पाहतोय की कोल्हापुरात खरं तर पहिल्यापासूनच मराठी बोलली जाते आणि प्रत्येक रिक्षा चालक हा खरं तर या ठिकाणी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। राज्यभरात जरी वेगळी परिस्थिती असली तरी कोल्हापुरात मात्र वेगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मुळातच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे। कोल्हापुरात जर आज परिस्थिती बघितली की एकही रिक्षावाला हिंदी भाषिक नाही, तो प्रॉपर मराठीच आहे। वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इतर आज जरी असले तरी ते मराठीचाच आवर्जून वापर करतात। प्रवासी जर आला तर शक्यतो आम्ही प्रवाशाला या बसा नमस्कार मराठीतच बोलतो। प्रवाशाला जर मराठी येत नसेल तरच तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हिंदीचा वापर करतो प्रवाशासाठी। पण इतर वेळा कोल्हापुरातील सर्व रिक्षा चालक हे अभिमानानं मराठीच बोलतात आणि मराठीचा आम्हाला अभिमान आहे। शासनानं घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आपल्या इथं सर्व रिक्षावाली मराठीच बोलतात, बाकी हिंदी कोण बोलत नाहीत, सर्वजण मराठीच बोलतात। जो कोण हिंदी बोलेल त्याच्या संग आम्ही जरा हिंदी बोलतो, नाही तर सर्वसाधारण आम्ही मराठीच बोलतो। मराठी सक्ती केली ते एक नंबर काम केलेलं आहे। कसं आहे आत्ताची परिस्थिती बघायला गेलं तर आपल्या इथली कोल्हापुरातले सगळे रिक्षा चालक आपली मराठीच बोलतात, पण शक्यतो करून जर पुढचा माणूस जर हिंदी असेल तर आपण पहिल्यांदा त्याच्यावर मराठीच बोलतो, पण त्याला जर मराठी येत नसेल तर तेवढ्यापुरतं कळण्यासाठी त्याला हिंदी किंवा काय असेल ते त्यांच्या भाषेत थोडं बोलावं लागतं। सतीश औंधकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।